नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आमच्या व्लॉग मध्ये. आज आहे वटपौर्णिमा. सगळ्यांनी मॅचिंग कपडे घातलेत. बघू शकता तुम्ही, सगळ्यांनी मॅचिंग कपडे घातले. मनाली येते तिकडून चालत. सोनमने तिला जस्ट सोडलंय. काय बोलते मनाली, कशी आहेस? जिम करून मजा आली की नाही? हां, आम्ही आलोय आता जस्ट परमेश्वर डेअरीमध्ये पनीर घ्यायला. इकडे खूप छान पनीर मिळतं म्हणून पनीर घ्यायला. नमस्कार मंडळी, चला शॉपला. काय मग म्हणाली, कसं वाटतंय? खूप अजीब वाटतंय मला. सीधा लेलो. खूप अजीब वाटतंय की चांगलं वाटतंय? चांगलं वाटतंय पण खूप अजीब वाटतंय. खूप अजीब वाटतंय. पहिली वटपौर्णिमा आमची. मनाली रेडी होऊन आलेली आहे. आता आम्ही चाललोय वटपौर्णिमेसाठी. कोणत्याच बदल्यासारखं वाटतंय. कसं वाटतंय तुला? मजा येते का? एवढ्यावर पावसात वटपौर्णिमा. मग आज पौर्णिमा आहे म्हणून तर पाऊस पडतोय. झालंच का रेडी? हा, एवढी वाट. घरे चांगले काढलेत बापूंनी खूप. असे लोक असतात. हा, लावा डायरेक्ट. चला लवकर, पाऊस येईल. काय चाललंय तुमचं? सासूबाई, वटपौर्णिमा. आज घऱ्या एवढ्या सगळ्या खाणार. राहायचे आज. हा, आज फास्ट आहे ना तुझा तसा. पण मॅचिंग केलंयस मम्मीला तू. आम्ही बघ, आमचं कनेक्शन एवढं भारी आहे. मॅचिंग की ऑटोमॅटिक मॅचिंग. हे काय असतं? ती त्यांनी बघितलेली. हे काय असतं? हे काय असतं? हे वाण. वान. इकडे काय बोलता याला? वाईन. ह्याला वाण. वान. वाण रे, तू काय वाण. वाण? आणि म्हणजे चप्पल चप्पल. चला. तेच. भिजलो पूर्ण. वडच बरोबर घेऊन गेलेली तिचा. हा म्हणाली, तुझा वड तू बरोबर घेऊन गेलेलीस ना. मी पण भिजलो, तू पण भिजली. फोटो काढा. हा, तेच म्हणाली. मला पण नाही माहिती. माझ्या पाया कधी पडणार आहेस तू? हा, पाया पडाय. तू एक तर वड घेऊन गेलेलीस. हा, आपलंच ठेव, दुसऱ्यांचं नको ठेवूस. आपलं बघ असेल काहीतरी. तुझ्या गळ्यात आपलं कोणतं आता ओळखावं लागेल. महेश ठेवू. ठेव त्यातलं एक. घरातच होणार आहे. तुझ्या त्या मंगळसूत्राला हे बघ. पाया पड माझ्या पण. देवाऱ्यात पण बघ. माझ्या पण पाया पडायचं. 10 वेळा का सांगतोस तुझ्या पाया पडायला? मग माझ्या पाया पडावंच लागणार आहे तुला. पडते. चल लवकर लवकर पड. देवालाच पडायचं पहिलं. देवांना नको आहे बरोबर. पहिला वडाच्या पडायचं. आशीर्वाद. माझा उपवास सुटला. लवकर माझा उपवास आहे. कोणासाठी? बायको. काय बनवलंय? खिचडी बनवली. मग कसं वाटतं मला हे पहिली वटपौर्णिमा? छान वाटते. ती बघ, मी पण तुझ्यासाठी उपवास पकडलाय. तुला पाहिजे का मी साजे ना? हा, म्हणून तो उपवास पकडलाय. खिचडी खातोय बा. जेवलास दुपारी? नाही जेवलो बाबा. खिचडी मम्मीला विचार. तर खिचडीच खाल्ली ना मी. त्या ब्लॉग मध्ये बदनामी होईल. नाही, मी खिचडीच खातोय. बघ, ही बघ खिचडी. मम्मी पण खिचडी. बापूंनी पण पकडलाय उपवास. मग आज कडक उपवास आहे आमचा. तुझ्यासाठी खिचडी. मला उपवास आहे, फक्त हे खाणार. मग खिचडी खातेस त्याचं काय?
म्हणजे हे एवढंच खाणार आहे. हे मोजत होत्या, दुसऱ्यांचे फेरे मोजत होते, स्वतःचा फेरा नाही. स्वतःचा माझा आशीर्वाद पण माझा माझा नाही, मला माहिती. माझा कितवा आहे हो? तुमचा 5वा आहे. माझा अरे पण तुमचा तुम्ही मोजा ना. आम्ही बघून आधी ते ऐकूनच हसत होता. म्हणाली जेवू नकोस ग, उपवास आहे तुझा. जेवतेस तुझी तरी, तुम्ही मला जबरदस्ती खिचडी दिली आहे. जेवतेस, खिचडी खात नाहीस, जेवतेस. म्हणाली आता पोळी लाटणार आहे. येते काय म्हणाली पोळी लाटता? एवढं हा म्हणाली येते का तुला पोळी लाटता? नाही, मी ट्राय करते. ह्यांच्या गायडन्स काय. मम्मीच्या गायडन्स खाली म्हणाली पोळी लाटणार आहे. एवढं बघू, लय झालं ते. म्हणाली फर्स्ट टाइम पोळी लाटणार आहे. आपण बघूया गोल होतीये का, आणि विदाऊट फुटता. फुटली नाही पाहिजे, फुगली पाहिजे. हा ते मला नाही माहिती. ते मला माहित फुगणं नाही. बिगणं गॅसवर डिपेंड असतं. तुला येते तुमचा बोललीस ना तवा कसा आहे तू, गॅस? आमचा तवा चांगला आहे. तू येते बोलली नाहीस. तू आणि सिद्धू सगळे मला बदनाम करण्याचे सगळे संभव तुम्ही. तुला येते बोलते. गोल लाटलीस म्हणजे झालं. लिहिते गोल, नैवेद्य फुगला. आणि नैवेद्य पण फुगलेला आहे. वा, आता पोळी फुगते का बघूया. पिठी लाव. मम्मी सांगते म्हणून तुझी पोळी फुगू शकते. चालेल, काय त्याचं. ते पहिल्यांदाच करते, जरा सांगतो. फर्स्ट टाइम पोळी लागते. माणूस ऐकूनच शिकतो. शेवटी साताऱ्याच्या पद्धतीनेच पोळी लागतेस तू. आणि कोकणची पद्धत कोणती असते? मला काय माहिती. पण मम्मी सांगते तसं करतेस ना तू. कारण आमच्यामध्ये जास्त पुरणपोळी नाही बनत. हा, म्हणूनच तू साताऱ्यामध्ये आले. तुझी मम्मी याच्यात एक्सपर्ट आहे, म्हणूनच तू साताऱ्याला आलीस. तुला पुरणपोळी आवडते म्हणून. त्यामुळे तुझ्या मम्मीच आहे. फायनली पोळी लाटलेली आहे. भारताचा नकाशा नाही झालाय, गोल आहे, गोल. थोडीफार गोल आहे. थोडीफार. थोडीफार गोल आहे, पूर्ण गोल नाही. ठीक आहे, चांगलं आहे. बट म्हणजे तू पुरणपोळी केंद्र चालू शकते, भाजीपोळी केंद्र. केंद्र. म्हणाली फुगली पाहिजे हा ती. पलट पहिली. पर्पल. पलट पलट. अरे येते पलटायला पण तुला. तू बी येत नाही आपण चम्मचमध्ये. चम्मच जरा गरम कर ना मग. चम्मच नाही बोलत त्याला. नाही. तुमच्या इकडे काय बोलतात त्याला? आम्ही खाविलता. काय काविलता? आपल्याकडे उलातना बोलतात आमच्याकडे. तुमच्याकडे काविलता. काय काविलता? काय पोळी? हा? मीच खाणार. मला नको बाबा. दाबायची Life in नसते, danger. म्हणजे फुगेल. दाबू नकोस ना. मी दाबलच नाही. कर. हे होते. खा आता पोळी. हा, आताच लगेच खातो. उपवास आहे तुझा. बंद कर. माझा उपवास आहे. बरं आला आठवण केली. खाशी. पुरणपोळी मनालीने बनवलेली आहे. गोल आहे, गोल आहे, गोल. हा. अरे फुटली. कुठली नाही, ती तशीच असते. हा. सातारकरांची अशीच असते. नाही, अशी नसते आमची. मम्मीने बनवलेली तू आता खाशीलच संध्याकाळी. अशीच असते हा, फुटलेली मम्मीने बनवलेली. आपली काय बोलले त्याविषयी? मनाली काय बोलली? मला सगळीकडे पाहिजे तू. हा, सगळीकडे पाहिजे तू ना. हा, का नेलेलंस मला? तू सगळीकडे येतोस म्हणूनच तर उपवास केला, कसला? नाहीतर केला नसता. माझा पण आज उपवास आहे. माझा उपवास आहे भावा आज. आता पुऱ्या कधी खाल्ल्या खाल्ल्या? दहा. कधी खाल्ल्या? 10 नाही, काय पण. कोण? चल, पुऱ्या कधी खाल्ल्या मला भावा? माझ्या मम्मीला कॉल लाव. चल लाव. मी मम्मीने नाही खाल्ल्या पुऱ्या, डब्यात पॅक करून दिली. पण मी पुऱ्या खाल्ल्यात ना. कोकणकरांची उसळ आणि पुऱ्या. मी पुऱ्या खाल्ल्या नाहीत काही. पेरल्यात आणि काही उपवास. मी पुऱ्या खाल्लेल्या नाहीये, त्यामुळे तुम्ही हे नका करू. मी खरंच नाही पुऱ्या खाल्ल्या. काही मी काय सातारकर खोटारडे आहेत तिकडे, पण- 1 नंबरचे. नाही, मी पुऱ्या खाल्ल्या नाही. माझा आज फास्ट आहे. पुरणपोळी. पुरणपोळी खाऊन आला बघा. सिद्ध्या संध्याकाळी तुला जर मी उसळ नाही, कोणी साडी घातली पुरणपोळी, कोणी हे केलं पुरणपोळी, बाकी काय धंदाच नाही. पण आमच्यात पुरणपोळी फक्त होळीला बनते. ही सारख्या पुरणपोळ्या का तुम्ही लाटता? चवळीची उसळ खाशील की पुरणपोळी खाशील? चवळीची उसळ. पुरणपोळी. दिवशी रोजच बनते कधी कधी. चवळीची
हप्त्यामध्ये कधीतरी चवळीची बनते. उसळ कोणी बनवली? काय वाटाण्याची उसळ खाशील की हे खाशील सांग. मी काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळा खाईन मस्त. पण आज बनवलंय, आज काय पुऱ्या बनवल्या, पुरणपोळी. कधीतरी बनतं आहे पुरणपोळी. बघ ना. सकाळ काळ्या दुपार वाटाण्याची संध्याकाळ. उसळ आणि सकाळ पुरी. कशात, सकाळी चहा बरोबर, हा पुरणपोळी. दुपारी जेवणात, आणि पुरी. पुरणपोळी. संध्याकाळची चहा बरोबर, पुरणपोळी. आणि रात्रीच्या जेवणात, पुरणपोळी. आणि दुसऱ्या दिवशी ते पण राहिलेली पुरणपोळी. राहिलेली पुरणपोळी. हे परत बघ उद्या भावा, गरम हे करायची. खरंच हे तू लक्षात ठेव, राहिलेली पुरणपोळी पण खूप छान आम्ही लागते. पण राहिलेले वडे आणि चहा. आणि पण ते कधीतरी तुमची रोजच पुरणपोळी आमच्या वड्यांना बीट नाही करू शकत. कुठले वडे? वडे, कोंबडी वडे. आणि कोंबडी वडे, हे काय पुरणपोळी घेऊन बसलात ते तुम्ही? कोंबडी वडे ते ह्यांच्यावर खातात, चिकन वर कोंबडी वडे खायचं तर तर. सारखीच मग खातात. ते चहाबरोबर खाऊन बघा कधी, येडेवाड. लागते दुकान. का रे? हो येणार आम्ही. वटपौर्णिमा. सकाळीच यायला पाहिजे होतं, सिद्धूने बरं आलं असतं. तर आपलं थोडं वटपौर्णिमेचं जरा प्रॉपर झालं असतं. मला मग फोटो बिटो काढता आले असते आम्हाला. सिद्धू तुझ्यामुळे आम्ही आज फोटो नाही काढले. मग आपला पहिला व्लॉग मनाली अपलोड होत आहे. बघा काय करावं द्यावी लागतात तसे म्हणजे काय बोललास? मग परत आपल्याकडे कशी येते माझा नॉडेल ती उभी हे आहे. आपल्याला कसं छोटा. स्टूलवर बसली आहे. द्यावी लागतात. बरोबर ना, सिद्ध्या? सुट्टी द्यावी लागते.